मिनिट थांबा जरा. रद्द करा 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 रद्द ಮಾಡಿ रद्द ಮಾಡಿ रद्द ಮಾಡಿ रद्द ಮಾಡಿ रद्द ಮಾಡಿ बेकायदेशीर हलगा मच्छे बायपास रोड बंद मारी रद्द ಮಾಡಿ रद्द ಮಾಡಿ बेकायदेशीर हलगा मच्छे बायपास बंद मारी. नितीन गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे येऊन बघितलाय काय रोडचं गेजेट काय आहे आणि 0 पॉईंट कुठं आहे ह्याचं पहिला परीक्षण करा. काय तुमच्या कारकिर्दीत सुद्धा बेकायदेशीर कामं होतात काय असा मला विचार पडलाय. हे नितीन गडकरी साहेबांनी प्रत्यक्षात येऊन बेळगावचा 0 पॉईंट हा कुठं आहे आणि गेजेट कुठं आहे आणि ह्याचं रोडाचं हे काय आहे करणं काय आहे की 0 पॉईंट फिश मार्केटपासून ते कापोली गावापर्यंत 84 किलोमीटर हा रोड वाइंडिंग करायचा आहे. तो रोड राहिला एक साईडला आणि हे करतात एक साईडला. तो कापोली गावापासून मच्छापर्यंत रोड आलेला आहे आणि तिथून फिश मार्केटपर्यंत जायचं डिस्टन्स हे मच्छाहून इकडं आलारवाडला बेळगावचा 0 पॉईंट शिफ्ट केलेला आहे म्हणतात. परंतु त्यांनी शिफ्ट केलेला नाही आहे. शिफ्ट केलेला असेल तर त्यांनी हायकोर्टमध्ये पेपर हजर केले असते. अजूनपर्यंत त्यांनी पेपर हजर केले नाहीत आणि आम्हाला ह्या रोडाचं या गेजेटप्रमाणे रोडाचं आपलं काय हे गेली नाही आहे. वर्क ऑर्डर काय म्हणतात हे मच्छापासून फक्त ते कॉन्ट्रॅक्टरला हा रोड करा म्हणून सांगितले. ती वर्क ऑर्डर आम्हाला दाखवतात. ती काय वर्क ऑर्डर नव्हे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते आणि हे टेंडर आहे. आणि हा रोडाचं स्टार्टिंग 0 पॉईंट बेळगावचं फिश मार्केटपासून एक कापोली गाव म्हणून खानापूरकडं आहे तिकडं तर हा रोड करायचा आहे. हा बेकायदेशीर करत आहेत. तर नितीन गडकरी साहेबांना मी अनेकदा सांगू इच्छितो की तुमच्या कारकिर्दीत सुद्धा बेकायदेशीर कामं करता काय. मी प्रामाणिक ऑफिसर आहे. मी गळ्यामध्ये हार घालून घेत नाही. अरे बाबा गळ्यामध्ये हार घालून घेऊ नकोस. परंतु ही बेकायदेशीर कामं काय करायला तुम्ही याचा पुरेपूर विचार करून हा हलगा मच्छे बायपास रद्द करावा ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि की मी तुम्हाला वर्क ऑर्डर देतो म्हणून, परंतु ती वर्क ऑर्डर अजूनपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं नाही. कारण मी आंदोलनामध्ये बसलो असताना जिल्हाधिकाऱ्यांनी हात करून मला सांगितले तुम्हाला वर्क ऑर्डर मला द्यायची आहे आणि मी तुम्हाला वर्क ऑर्डर देतो म्हणून सांगितले. तरी सुद्धा आजपर्यंत वर्क ऑर्डर दिलेली नाही. आणि ती वर्क ऑर्डर कुठली आहे ती 0 पॉईंट फिश मार्केट कॅम्पची ती वर्क ऑर्डर आहे. आणि ती आम्हाला दाखवून इथं बळजबरी करून आमच्यावर बळजबरी शेतकऱ्यावर बळजबरी करून हा बायपास रस्ता काम सुरू आहे. तेव्हा ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्येक कायद्याचं वाचन करावं आणि हा हलगा मच्छी बायपास बेकायदेशीर आहे हे ठरवून हा लवकरात लवकर रद्द करून या भागातील शेतकऱ्यांना वाचवायचं. अन्यथा इथं जर पाणी थांबलं परत पावसाचं तर इकडचे येळूरपर्यंतची जमीन 2-4 किलोमीटर इथं पाणी भरणार आहे. कारण माझी इथनं 1 किलोमीटर शेती आहे. त्या शेतीमध्ये यावर्षी अर्ध पीक झालं. गेल्या वर्षी 32 पोती भाजलेलं ह्याच्या बायपासमुळे इथं थांबलं पाणी आणि माझं 32 मधलं 17 पोती भाजलं. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना 1 किलोमीटरच्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्याचा त्रास भोगावा लागत आहे. तेव्हा सरकारनं प्रामाणिकपणे याचा प्रामाणिकपणे विचार करून हा बायपास रद्द करून या भागातील शेतकऱ्यांना वाचवायचं अशी आमची सरकारला विनंती आहे.